मग तुम्हाला जर रस्तेच करायचे होते 5 वर्षाचा पिरियड होता तुमच्याकडे, चकचकीत रस्ते आले. मी परवा मुन्ना साहेबांचा ऐकला, आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करू. मग करायचे होते ना. तुमचे फंड्स तुमच्याकडे आहेत, राज्य सरकार तुमच्याकडे आहे, केंद्र सरकार तुमच्याकडे आहे, मुख्यमंत्र्यांची तुमची लागेबंद आहेत, का नाही तुम्ही केलं? हा प्रश्न आहे शेवटी. आणि या प्रश्नाचं उत्तर लोक त्यांना देणार. यांनी फसवलं. आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे 2015ला काँग्रेसचा जो जाहीरनामा होता तोच जाहीरनामा, त्यातले काही मुद्दे केलेले आहेत आणि बाकीचे ॲज इट इज मुद्दे त्यांनी, म्हणजे KMTचा विषय धरूया आपण. KMTमध्ये 2015ला त्यांनी सांगितलं होतं आम्ही विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बस सुरू करतोय म्हणून. केली का? नाही केली. मग आता तुम्ही म्हणताय की विद्यार्थ्यांना आम्ही मोफत पास देणार. तुम्ही ते पाळलं नाही, आता कशावरून पाळणार तुम्ही? हे दोघंही फसवत आहेत लोकांना, असं माझं ठाम मत. अगदी आश्चर्यकारक गोष्ट. आणि एवढं कॉन्ट्रॅक्टर येऊन रस्त्यावर सांगायला की टक्केवारीचा मी असा हिशोबाने मी नावानिशी अधिकाऱ्याच्या पदामानिशी सांगेन. तर म्हणून आम्हाला यातनं हे सांगायचं होतं की हे दाखवून द्यायचं आमचे जे निवडून येणारे शिलेदार हे टक्केवारी मुक्त कारभार करतील आणि टक्केवारीला थारा देणार नाही. म्हणजे कोल्हापूर ही तरी खेळाची पंढरी आहे. मग ते फुटबॉल असू देत किंवा कुस्ती असू देत, पण त्या खेळांना प्राधान्य दिलं जात नाही आहे. नॅशनल लेवलला आमच्यात खेळतोय, तालमीत खेळतोय, आम्ही एकमेकाचे कुस्त्या करतोय, पण त्या लेवलचं आपण जात नाही. तर त्याच्यासाठी आम्ही या सेंटर्स आम्ही उभा करू. मरगळ आली होती हे सत्यच आहे, पण मरगळ ती झटकून आता पक्ष जोमानं काम करत आहे. जाहीरनाम्यामध्ये म्हटलं तर काँग्रेसनं पण टाकलंय आणि BJPनं पण टाकलेलं आहे, महायुती आणि महाविकास म्हणूया आपण. पण या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये आत्ताच्या 7,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद झाल्या. 7,000 शाळा. नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. अनेक तोफा कोल्हापुरात येऊन धडकत आहेत. अनेक राज्यातले मातब्बर नेते कोल्हापूरमध्ये सभा घेत आहेत, चर्चासत्र आयोजित करतायत. कोण मिसळवरती येते, कोणी वडापावरती येते, कोणी रस्त्यावरती थेट रॅली सुद्धा करत आहे. मात्र सकलम या माध्यमातून एक काम करत आहे, ते म्हणजे थेट जे जनतेचे प्रश्न आहेत ते त्या उमेदवारांना, त्या नेत्यांना थेटपणे विचारतात. प्रश्नाच्या माध्यमातून थेट त्या निवडणुकीच्या उमेदवारांना भिडण्याचं काम सकलमच्या माध्यमातून सुरू आहे. महानगरपालिकेत जो काही विकासाचे मुद्दे आहेत, अजेंडे आहेत, इथले समस्या आहेत, प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेचे, ते प्रश्न घेऊन सकलम मुलाखतीची उमेदवारांची एक सिरीज चालवत आहे. आणि या सिरीजमध्ये आपण अनेक उमेदवारांना याच्या अगोदर भेटलेलो आहे. याच्या माध्यमातून आपण एक जनजागृतीचा तर आहेच, परंतु जे काही प्रश्न आहेत, जे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन थेट उमेदवारांना विचारणं आणि त्याच्या माध्यमातून उमेदवारांच्या भूमिका काय आहेत, त्यांचे अजेंडे काय आहेत, त्यांचा महानगरपालिकेच्या विकासाकडे बघण्याचा नेमका दृष्टिकोन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतोय. आजच्या मुलाखतीमध्ये आपण निमंत्रित केलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये जी काही आंदोलनं आहेत, त्या आंदोलनाचा एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, संदीप देसाई आपचे प्रदेश संघटक आहेत. आपलं सर स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे महानगराचे अध्यक्ष अरुण सोनवणे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. आपलंही स्वागत आहे. आजच्या मुलाखती प्रश्न थेट असतील, जनमानसांचे असतील, त्याचं प्रतिबिंब या दोन्हीही लोकांच्या माध्यमातून आपण उकल नक्कीच करू. सर, माझा पहिला प्रश्न आहे की राजर्षी शाहू महाराज आघाडी ही आपण 3री आघाडी कोल्हापूरमध्ये केली. अनेक आश्वासनं आता दिली जात आहेत, जाहीरनामे दिले जात आहेत, वचननामे दिले जात आहेत. मात्र ऐन वेळेला, येत्या वेळेला आपण राजर्षी शाहू आघाडी ही सुरू केली आणि याच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. याच्या मार्फत माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 41च्या आसपास उमेदवार, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे 17 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी याला 10 आहेत. त्याच्यानंतर आम आदमी पार्टीला 14 आहेत आणि पुरस्कृत असे 2. यांची सगळी गोळाबेरीज करून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे. ही एकंदरीत या आघाडीची स्थापना आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? सर्वांना सविनय जय भीम. नमस्कार. बघा, कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची विजय संकल्प महासभा, आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आमची दसरा चौकात पार पडली. त्यानंतर जे वंचितनं आम्ही जी आलेली मरगळ झटकत आम्ही जोमाने पुढे गेलो.
आम्ही ठरवलं होतं की 81 जागांवर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि त्याप्रमाणे आमची अगदा तसा वाटेचा आमचा पुढं चालू होता आमचा त्याप्रमाणे त्याची वाटचाल चालू होती. पण तसं पुढं जात असताना एकीकडं आपण महायुती आणि महाविकासचं जर बघितलं, महाविकास म्हणून त्यांची जागा वाटप, त्यांच्यातले असलेले बेबनाव ते समोर येत होता. आणि त्यातच माझी आणि संदीपजींची भेट झाली. संदीपजींचा माझा कॉन्टॅक्ट झाला आणि संदीपजींची आणि आमची एक आघाडी करण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि त्याप्रमाणे आमची आघाडी झाली. आमची आघाडी होत असताना आम्ही ठरवलं 81 नाही, पण जनतेला एक चांगला पर्याय, जे लोकांना आज महायुती आणि महाविकासपेक्षा पण काहीतरी वेगळं पाहिजेल आहे. आज जनता ह्या लोकांना तर त्रस्त झालेली आहे. तर म्हणून ही एक नैसर्गिक आघाडी होत आहे, तर करूया म्हणून आम्ही पुढे आलो. तत्सोबत आमची प्रेस कॉन्फरन्स होते. त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी शरद पवार चंद्र गटाच्या जिल्हाध्यक्षांना आव्हानित केलं होतं की पवार साहेबांच्या नावाला शोभेल अशा जागा तुम्ही घ्या, नाही अन्यथा आघाडीतनं बाहेर पडा. आणि त्यांनी देखील सन्मानजनक त्यांना जागा न मिळाल्या ते देखील बाहेर पडले. आणि मी आपचे संदीप देसाई साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे व्ही पाटील साहेब, आम्ही तिघांनी एकत्रित येत आमच्यात जागा वाटप अगदी चांगल्या प्रमाणात होत आम्ही राजश्री शाहू आघाडीची स्थापना केली. तिन्ही पक्षाला मरगळ आलेली आहे. तुम्ही पण तुमच्या आत्ताच्या शब्दात बोलला की मरगळ आलेली होती, सभेनंतर ती मरगळ निघाली. आता काय परिस्थिती आहे? मरगळ आली होती हे सत्यच आहे, पण मरगळ ती झटकून आता पक्ष जोमानं काम करत आहे. आज मी सांगण्याची गरज नाही, वंचित बहुजन आघाडी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर शहरामध्ये आणि या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. कारण जर आमच्या पक्षातच एवढी मरगळ जर असती आणि ती झटकली गेली नसती तर आज आमच्याशी जोडली गेली नसते, शरदचंद्र पवार गट आज आमच्याशी जोडला गेला नसता. आणि त्याप्रमाणे ती मरगळ झटकली गेलेली आहे. कार्यकर्ते जोमानं काम करत आहेत आणि आमच्या आघाडीला निश्चितच चांगलं वातावरण आहे. संदीपजी, आपल्याला प्रश्न आहे की आपल्याला एक आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातं, आंदोलनाचा आश्वासक चेहरा, की आज आंदोलन टिकून आहेत आणि त्याच्या भूमिका तुमच्या फार महत्वपूर्ण ठरतात. आज कोल्हापूरची अवस्था नेमकी काय आहे? आणि अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, महानगरपालिकेचे प्रश्न आहेत, महानगरपालिकांच्या शाळांचे प्रश्न आहेत, टक्केवारीचे प्रश्न आहेत, भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे. हे सगळं माध्यमांमध्ये सुरू आहे. आपण या सगळ्या प्रश्नांकडे या निवडणुकीच्या माध्यमातून कसं बघताय? सगळ्यात पहिल्यांदा अक्षयजी, मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की सकलम सारख्या कमी वेळेत अतिशय प्रभावशाली सुरू झालेल्या या चॅनलमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणूया आपण, पदाधिकाऱ्याला, अरुणभाईंना आम्हाला एकत्र तुम्ही बोलवलं, त्याच्याबद्दल राजश्री शाहू आघाडीच्या वतीनं मी खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. मग अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची जी अस्वस्थता होती आणि ती कार्यकर्त्यांचा असंतोष म्हणूया आपण, कारण प्रत्येक तुमच्या प्रश्नावर मी पुढे येणारच आहे. कारण प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटायचं की मला कुठंतरी नगरसेवक म्हणून संधी मिळाला पाहिजे, मला कुठंतरी त्याच्यामध्ये स्थान मिळालं पाहिजे. पण प्रत्येक पक्षाचा एकच अजेंडा होता, कार्यकर्त्याची मानसिकता समजून न घेता थेट आर्थिक गोष्टीवर विचार करणं की तुझ्याकडे 50 लाख आहेत का, तुझी 70 लाखाची योग्यता आहे का, तू 1 कोटी रुपये घालणार आहेस का. त्यामुळे तो अस्वस्थ झालेला कार्यकर्ता होता. आणि याच्यातनं आम्ही सगळी ग्राउंडची माणसं आम्ही एकत्र आलो आणि ठरवलं नाही, ह्या जो काही नेते मंडळींचं जे काही चाललंय कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्याला डावलायचं, त्याच्यासाठी एक कार्यकर्ता पॅटर्न म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो. हा एक कार्यकर्त्यांची अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्लॅटफॉर्म आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे गेलो. आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये काय चॅलेंजेस आहेत, मी दोन्ही पक्षाचे जाहीरनामे वाचलेले आहेत. म्हणजे काँग्रेसचाही वाचला, कारण त्या काँग्रेसचा जाहीरनामा वाचला, मी BJPचा जाहीरनामा वाचलेला आहे. आणि हे दोन्ही जाहीरनामे फसवे आहेत. म्हणजे या निवडणुकीकडे जर बघायचं म्हटलं तर आपल्याला तिसरा पर्याय म्हणून राजश्री शाहू आघाडीच का, अशा पद्धतीचं आपल्याला बघावं लागेल. कारण ह्या दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये फक्त काय म्हणू शकतो आपण, प्रिंटिंग एकाच छापखान्यातनं केलंय, एकानंच लिहिलं आहे, अशा पद्धतीची ती मोहर आहे. म्हणजे फारसा काही त्याच्यामध्ये बदल नाही आहे त्याच्यात. आणि विशेष म्हणजे काय की 5 वर्ष जे महानगरपालिकेचं प्रशासक राज आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राज्य सरकारचं, केंद्र सरकारचंच अधिकार असतात. त्याच्या आधी म्हटलं तर मग त्याच्यामध्ये बंटी साहेबांचं एक मोठं योगदान होतं. 2015 पासून 2020 पर्यंत ते स्वतः पालकमंत्री होते त्यावेळी. मग त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जवळपास
60 ते 65% गोष्टी 2015च्या रिपीट केलेल्या आहेत. म्हणजे मी जाहीरनामे वाचून दाखवीन दोघांचे. कधी डिबेटला कोण आलं समोर तर माझी गॅरंटी आहे ते परत जातील आणि मग त्याच्यामध्ये ते कंप्लीट करू नाही शकले. म्हणजे तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्ही करू शकला नाही, मग आता कसं करणार हा प्रश्न आहे. आणि दुसरं जर बीजेपीचं म्हटलं तर त्यांनी मुळात जाहीरनामा द्यायलाच नाही पाहिजे होता असं माझं ठाम मत आहे. त्याचं रिझन काय, 5 वर्ष तुमच्याकडे आहेत ना, गेली 5 वर्ष प्रशासक राज तुमच्याकडे, म्हणजे राईट्स तुमच्याकडे आहेत. नगरविकास मंत्र्यांकडे सगळे राईट्स आहेत, मुख्यमंत्र्यांकडे सगळे राईट. तुम्ही करून दाखवायला पाहिजे होता. मी रस्ते केले, दर्जेदार रस्ते केले, मी हा कचऱ्याचा प्रश्न सोडवला, मी महानगरपालिकेच्या शाळा सुस्थितीत केल्या, मी या कोल्हापूरमधल्या आरोग्य जे काही सलाईनवर आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था ती व्यवस्थित केली. कारण तुमच्याकडे राईट्स आहेत, तुम्ही सत्तेमध्ये आहात, राज्य सरकारचा कंट्रोल आहे, हिथं अडवायला लोकप्रतिनिधी सुद्धा नाही आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की महायुती अपयश आहे, महायुतीकडेच प्रशासन राज्य असलं तर ते महायुतीकडे निर्णय होते, महायुतीच्या हातामध्ये सर्व गोष्टी होत्या, अशा वेळी त्यांनी जाहीरनामा देऊन फसवेगिरी केलेली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? किंवा या 5 वर्षात जी अवस्था महानगरपालिकेची झाली त्याला महायुती जबाबदार आहे का? दोन्ही प्रश्नाची उत्तर एकच आहेत. म्हणजे महायुतीनं आता जाहीरनामा द्यायलाच नाही पाहिजे होता याच्यावर मी स्टिकअपच आहे. प्लस 5 वर्षात तुम्ही काही केलं नाही म्हणजे तुम्ही फसवताय का लोकांना? मग तुम्हाला जर रस्तेच करायचे होते, 5 वर्षाचा पिरियड होता तुमच्याकडे, चकचकीत रस्ते आले. मी परवा मुन्ना साहेबांचा ऐकला, आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करू, मग करायचे होते ना. तुमचे फंड्स तुमच्याकडे आहेत, राज्य सरकार तुमच्याकडे आहे, केंद्र सरकार तुमच्याकडे आहे, मुख्यमंत्र्यांची तुमची लागेबंद आहेत, का नाही तुम्ही केलं हा प्रश्न आहे शेवटी. आणि या प्रश्नाचं उत्तर लोक त्यांना देणार. यांनी फसवलं. आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे 2015ला काँग्रेसचा जो जाहीरनामा होता तोच जाहीरनामा, त्यातले काही मुद्दे केलेले आहेत आणि बाकीचे ॲज इट इज मुद्दे त्यांनी, म्हणजे KMTचा विषय धरूया आपण. KMTमध्ये 2015ला त्यांनी सांगितलं होतं आम्ही विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बस सुरू करतोय म्हणून. केली का? नाही केली. मग आता तुम्ही म्हणताय की विद्यार्थ्यांना आम्ही मोफत पास देणार, तुम्ही ते पाळलं नाही, आता कशावरून पाळणार तुम्ही? हे दोघंही फसवतायत लोकांना असं माझं ठाम मत. म्हणजे तुमचा रोग दोघांच्याकडे आहे. मी दुसरीकडे येतो की यांनी जो मुद्दा मांडलेला होता की रस्त्यांचा मुद्दा आहे, KMTचा मुद्दा आहे, इथल्या कामाच्या दर्जाबाबत सातत्यानं प्रश्न विचारले जातात, रस्त्यांचे खास करून प्रश्न विचारले जातात. अगदी खंडपीठापर्यंत हे प्रकरण गेलं, न्यायालयात प्रकरण गेलं, मग माध्यमांमध्ये वेगवेगळ्या आकड्यांची माहिती समोर यावी लागली. कामाचा दर्जा आणि टक्केवारी याच्यावरती आपण एक ऐतिहासिक गोष्ट केली होती, ती महत्वाची होती. तर नमूद करा असं वाटतं की आपण एक स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो असं डायरेक्ट जाहीर केलं होतं की टक्केवारी घेणार नाही. हे सगळं प्रकरण काय आहे? हे सगळं प्रकरण बघा, टक्केवारी मुक्त करणं आता किंवा काय, जे आता आपण रस्त्याचं काम दर्जेदार झालं नाही काय नाही, तर हे मूळ कारणच ते आहे की टक्केवारी. आणि टक्केवारीसाठी आपण, मला वाटते आपण 1 महिना 2 महिन्यापूर्वी जर बघितलं असेल तर एका कॉन्ट्रॅक्टरवर अशी परिस्थिती आली की त्यांनी महापालिकेच्या दारात प्रेस घेतली. म्हणजे ते अगदी आश्चर्यकारक गोष्ट. आणि एवढं कॉन्ट्रॅक्टर येऊन रस्त्यावर सांगायला की टक्केवारीचा मी असा हिशोबाने मी नावानिशी अधिकाऱ्याच्या पदानिशी सांगेन. तर म्हणून आम्हाला यातनं हे सांगायचं होतं की हे दाखवून द्यायचं आमचे जे निवडून येणारे शिलेदार हे टक्केवारी मुक्त कारभार करतील आणि टक्केवारीला थारा देणार नाही. आणि आज सुद्धा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातनं सांगितलं जाते टक्केवारी मुक्त. मग तुमच्यावर सत्ता नव्हती का? त्यावेळी का टक्केवारी मुक्त केली नाही? तर हेही कारण आहे. तर आणि राहिलं दुसरी गोष्ट, आम्ही राजश्री शाहू आघाडी म्हणून जो कार्यकर्ता पॅटर्न आणलेला आहे, तर हा कार्यकर्ता पॅटर्न आणत असताना आमचा धसका या दोन्ही पक्षांनी एवढा घेतला की महायुतीनं शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची यादी डिक्लेअर केली नाही. त्यांना एक प्रकारची भीती लागून गेली की अरे कुठं आता यादी डिक्लेअर केली तर आमचे संभाव्य तगडे उमेदवार आता हे राजश्री शाहू आघाडीच्या गोटात जातील आणि परत राजश्री शाहू आघाडीला बळकट येईल. म्हणून त्यांनी त्यांची, मी तर म्हणेन, बी टीम आणली आणि ती बी टीम आणून जनसुराज्याला त्यांनी अंतिम टप्प्यात विचारलं. फार तर VB साहेब जनसुराज्याशी पक्षाशी सतत संपर्कात होते, बोलत होते, पण त्यांनी ऐन टायमाला ती कोल्हापूर महापालिकेत एवढे वर्ष ते गायब होते आणि आत्ताच ते उतरले. हे म्हणजे आता कोल्हापूरची जनता ओळखेल त्यांना. आणि निश्चितच राजश्री शाहू आघाडी काय करणार आहे आणि जनस्वराज्य पक्ष आता कुठल्या हेतून इथं आलाय हे मला वेगळं सांगायची गरज नाही. जनताच ते मतदानाच्या रूपात ते दाखवून देईल. कामाच्या दर्जाबाबत आपण आंदोलन सातत्यानं करत आलेला होता, आंदोलनं अनेक केलेली आहेत. कामाच्या दर्जाबाबतीत सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जातो. आपण या राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून याबद्दल काय सांगा? कामाचा दर्जा जर आपल्याला सुधारायचा असेल आणि तो अत्यंत गरजेचा आहे,
कारण मी एक साधं उदाहरण सांगतो. रस्त्याचं कुठलंही काम असलं तर त्याला क्वालिटी कंट्रोलचं एक डिपार्टमेंट असतं. मग क्वालिटी कंट्रोलच्या डिपार्टमेंटमध्ये महानगरपालिकेत माणसंच नाही आहेत. मग ते काय करतात, तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला एक थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोलसाठी देतात. ती जी कंपनी आहे ती कोल्हापुरातली नसते. आता जे 100 कोटीच्या रस्त्यामध्ये दिलेली कंपनी आहे ती कंपनी आहे पुण्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जर काही क्वालिटीच्या बद्दल विचारायचं असेल तर पुण्यात जाऊन विचारावं लागतं. म्हणजे इथला सर्वसामान्य माणूस त्या गोष्टीसाठी पुण्यात जाऊ शकत नाही. याचा गैरफायदा म्हणजे नियमांचा गैरफायदा प्रॉपर पद्धतीनं अधिकारी वर्ग घेतात. आणि खरं मनापासून जर सांगायचं म्हटलं, मग अशी जो अरुणभाईंनी मुद्दा उपस्थित केला टक्केवारीचा, टक्केवारी जर संपवली तर क्वालिटी कंट्रोलची गरज लागणार नाही, हे मात्र नक्की. टक्केवारीतच हे सगळं दडलंय. कारण ठोबळ मनानं धरलं ना, एक जनरली आपण डिस्कशन करूया की कुठल्याही महानगरपालिकेच्या कामांमध्ये जवळपास 17 ते 18% आजचा रेट आहे तो. काही ठिकाणी 15 असेल, काही ठिकाणी 18 आहे. आजचा रेट आहे तो लोकप्रतिनिधींना पोचवावा लागतो. मग इथले आमदार असू देत, इथले बाकीचे लोकप्रतिनिधी असू देत, कारभारी मंडळी असू देत महानगरपालिकेतली. आता पुन्हा ते कारभाऱ्यांचे चांडळ चौकडी महानगरपालिकेमध्ये येत. आणि मी तुमच्यासमोर जाहीरपणे हे सांगतोय, जर याच्यावर कुणाचं ऑब्जेक्शन असलं तर त्यांनी जरूर कोर्टामध्ये जावं, जरूर कायदेशीर कारवाई करावी. कारभारी मंडळांचे स्वतःचे विशिष्ट टक्केवारीमध्ये ठेवलेली असतात. ही 17-18% इथं गेली. 20-22% कॉन्ट्रॅक्टर त्याचा फायदा बघणार, कंपन्या चालायला पाहिजेत, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. 10 ते 12% अधिकारी वर्ग घेऊन जातोय. 2-4% त्याची इकडं तिकडं किरकोळ चिरीमिरी म्हणतोय त्याच्यामध्ये निघून जातात. ही जर सगळी टोटल मारली तर 100 रुपयाची कामं असतील तर 45 रुपये कामावर खर्च होतात, 55 रुपये डिस्ट्रीब्युशन होतात. त्यामुळे हे राहणार नाही, म्हणजे क्वालिटीचा दर्जाच राहणार नाही. म्हणूनच तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की स्टॅम्पचा विषय काय आहे नेमका, तर स्टॅम्पच्या विषयामध्ये राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून आमची चर्चा झाली किंवा ह्याला थांबूया कसं, किंवा हे लोकांच्या समोर कसं आपलं म्हणणं जाईल की आम्ही करणार नाही. मग आमची चर्चा झाली की बाबा तुम्ही लीड घ्या आणि तुमच्या माध्यमातून एक स्टॅम्प, कारण आता काही वेळ कमी असल्यामुळे आम्ही कामाच्या वाटणे आम्ही करून घेतलेलं. मग एखादा प्रश्न अरुणभाई उचलतात, एखादा प्रश्न बीबी साहेब उचलतात, एखादा प्रश्न आम्ही घेतोय. अशा पद्धतीनं कोऑर्डिनेशन आमचं चालू आहे. मग याच्यात तुम्ही लीड घ्या, कारण तुमचं तो टक्केवारीचे आंदोलन वगैरे झालेले आहेत. त्या माध्यमातून आम्ही स्टॅम्प लिहून घेतले आमच्या 14. हे आघाडीच्या माध्यमातूनच आहे, प्रतिकात्मक म्हणून पुढं येत आहे ते. मग 14 उमेदवारांनी स्टॅम्प लिहून दिले. 5 गोष्टी केल्या असेल अक्षय, 5 गोष्टी केल्या तर हे सगळं क्वालिटी कंट्रोल अगदी व्यवस्थित येते. पहिली गोष्ट म्हणजे टेंडरमध्ये 1% सुद्धा आपण टक्केवारी ठेवायची नाही, अजिबातच ठेवायची नाही. दुसरं, कुठल्याही गोष्टीत 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायचा नाही. तिसरं, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, मानहाण करणे, त्याच्यावर दडपशाही करणे, चुकीची कामं करायला भाग पडणे, असा कुठलाही प्रकार आपण करायचा नाही. नियमबाह्य कामं करायला अधिकाऱ्याला सांगायचे नाहीत. आणि 5वं, पक्षांतर करायचं नाही. ही 5 गोष्टी जर केल्या आणि आमच्या सगळ्यांची, आमच्या 43 जणांची मानसिकता आहे ना आमची, ते करायची. बरोबर. मग हा पर्याय लोकांना सांगायचा होता. मग हा पर्याय काय, आम्ही शपथपत्र करतो आणि ते पण सरकारी शपथपत्र, म्हणजे आमचं आम्ही लिहून दिला अशातलं काही भाग नाही. स्टॅम्प घेतला, तहसीलदारचा ॲफिडेव्हिट घेतला आम्ही, म्हणजे तहसीलदार साहेबांच्या त्याच्यावर सह्या आहेत. आम्ही शपथ, म्हणजे आम्ही चुकीचं वागलं तर आमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो, पण ती मानसिकता आहे ना. कारण आम्हाला शाहूवाडीला आम्हाला माहीत आहे की आम्ही चेंज होणार नाही, आम्ही बदलणार नाही, आम्ही टक्कर द्यायला उतरलोय. आणि हा लोकांच्यापर्यंत मेसेज चांगला गेला तर मग नक्कीच परिवर्तन. पुढच्या प्रश्नाकडे येतो की महानगरपालिकेच्या शाळा, म्हणजे 54 शाळा महानगरपालिकेच्या आहेत आणि याची दयनीय अवस्था आहे, याच्यावरती हे सातत्याने केलं जातं. आपण पण या अनुषंगाने एक सर्वे केलेला होता. आज निवडणूक आहे, शेवटची रणधुमाळी आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून हा महानगरपालिकेच्या शाळांचा प्रश्न किती महत्वाचा वाटतं? जाहीरनाम्यामध्ये म्हटलं तर काँग्रेसनं पण टाकलंय आणि बीजेपीने पण टाकलेलं आहे, महायुती आणि महाविकास म्हणूया आपण. पण या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये आत्ताच्या 7,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद झाल्या. 7,000 शाळा, म्हणजे सातत्याने शाळा बंद करतात. ते शाळा काय डिजिटलायझेशन करणार आहेत? 5 वर्ष बंटी साहेबांकडे सत्ता होती, 5 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होतं, पालकमंत्री पद होते. किती शाळा डेव्हलप झाल्या 5 वर्षामध्ये? माझ्या माहितीप्रमाणे या गेलेल्या 10 वर्षामध्ये 7 ते 8 शाळा बंद पडल्या महानगरपालिकेच्या. आणि हे जर कुठंतरी थांबवायचं असेल तर आपल्याला एक काय म्हणू आपण, तो प्लॅन करावा लागेल. महानगरपालिकेच्या शाळांच्या समस्या जर छोट्या छोट्या बघितल्या, कंपाऊंड नाही आहेत महानगरपालिकेच्या शाळांना, त्यावर रात्री पिणाऱ्या लोकांची संख्या
ग्राउंडवर बसलेली असते. दुसऱ्या दिवशी काचा फुटलेल्या असतात, मुलं त्याच्यातच खेळत असतात. त्याच्यानंतर दुसरं बघितलं तर स्वच्छतागृह प्रॉपर नाही आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना व्यवस्थित गणवेश मिळत नाही. कारण कुठलाही व्यक्ती तिथं येतोय तो गरीब घरातला आहे, तो काही मोठ्या घरातला नाही आहे. आणि शिक्षणाचा दर्जा नाही, कारण 4 वर्ग असले तर शिक्षक येत नवीन शिक्षक भरती झालेली नाही आहे. आणि ह्या कुठंतरी महानगरपालिकेच्या शाळा दर्जेदार झाल्या तर ज्याला कुणाला विबगरला घालायचं आवर्जून घाला, पण गोरगरिबाची पोरं शिकायला पाहिजेत म्हणून एक प्लॅन असायला पाहिजे. आम्ही सातत्यानं गेले 2 वर्ष त्याच्यावर आम्ही काम करतो की शाळा चांगल्या करूया, आणि तो आता अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे आमच्याकडे सत्ता नसताना सुद्धा आम्ही तिथंपर्यंत, आघाडीचं नाव राजश्री शाहू हे ह्याच्यासाठीच आहे की हे प्रतीक आहेत ही आमची, आणि ही शाळा व्यवस्थित असायला पाहिजे, त्याच्यासाठी आमचा प्लॅन अंतिम टप्प्यात आहे. आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून, प्रसंगी भांडून, प्रसंगी निवेदनं देऊन, आंदोलनाचे इशारे देऊन आता या टप्प्यापर्यंत आलोय की सगळ्या शाळांचे प्रस्ताव महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या टेबलवर आहेत की काय काय करायचं. सत्ता मिळो न मिळो ही लढाई मात्र आमची चालूच आणि राहणार. मी पुढच्या प्रश्नाला नाही, यावर मी जरासं आपल्याला सांगू इच्छितो. शाळांचा विषय आला म्हणून आता निवडणूक आहे म्हणून मी त्यावर जास्ती बोलणार नाही, पण जसं संदीपजींनी सांगितलं, आपण मुद्दा उपस्थित केला, त्याप्रमाणे जी शाळांची दयनीय अवस्थेत झालेली आहे, आपल्याच कोल्हापूर महापालिकेच्या एका प्रभागातील शाळा आहे की तिथं अगदी चांगलं दर्जेदार सेमी इंग्लिश वगैरे चांगले वर्ग चालू आहेत. तर त्या शाळेला मी अगदी चांगल्या पद्धतीने लोकसहभागातून चांगला निधी देण्याचं तिथं कबूल केलं. त्याप्रमाणे ते लोक पण माझ्याशी जोडले गेलेत. पण लगेच 2 दिवसात त्यांच्यावर एवढा इतका दबाव आला की लोक सहभागातून सुद्धा निधी घ्यायचा नाही. म्हणजे ते लोक आज त्या म्हणजे एवढी एक प्रकारची दहशत किंवा दबाव तंत्र वापरलं चाललेलं आहे. रणांगणात उतरलेला आहात, राजश्री शाहू महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेली आघाडी आहे असं तुम्ही सातत्यानं बोलताय. नेमके अजेंडे काय? नेमके अजेंडे बघा, सगळ्यात पहिला अजेंडा तर माझा थेट पाईपलाईनच्या ह्याच्याबद्दलच असेल. कारण अजून सुद्धा कोणी अभ्यंग स्नान केलं, काय केलं ते आपल्याला सर्व परिचितच आहे. आणि बाकीचे माहितीतले तर आमदार म्हणत आहेत ह्यात ढपला पडला, त्यात ढपला पडला, पण कन्क्लुजनवर कोणीही येत नाही. अजून सुद्धा कोल्हापुरात मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळत नाही. ऐन गणपतीत मांडव मंडळांचे रस्त्यावरच असतात, पण गोरगरिबांच्या झोपडपट्टीत टँकर जात नव्हते, त्यांना गणपतीत सुद्धा पाणी मिळालं नाही. म्हणून सर्वात पहिला माझा अजेंडा, आम्ही राजश्रीराव आवगडेच्या माध्यमातून अजेंडा फायनल केलंच आहे, पण सर्वात जर भूमिका माझी असेल, मी संदीपजींना पण सांगून, आम्ही व्ही साहेबांना सांगून, आमची सत्ता, आमचे निर्णायक त्या सत्तेच्या वाटेमध्ये जरी आम्ही असेलच, तर निश्चितपणे पहिला भूमिका असेल ती कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याची. त्याच्यात बुलेट्स पॉईंट्स तुम्हाला सांगतो, कारण ते विश्लेषण करताना थोडंसं वेळ जाईल. 100% अंतर्गत रस्ते चांगले करणार आम्ही, म्हणजे पहिल्याच झटक्यातच. त्याच्यात मग काही हे जे सांगतोय ते नो कॉम्प्रोमाइज, म्हणजे हे आम्ही करणारच करणार अशा पद्धतीचे, त्यात बदल नाही तर जोड नाही, अशा पद्धतीचे. मध्ये पाण्यावर आम्ही पाणी या प्रश्नावर, कारण बऱ्याच वेळेला पाणी जाते, एकदा रस्त्यावरची लढाई लोकांना लढा लागत्या. पाणी प्रश्नावर आम्ही एक चांगल्या पद्धतीची तज्ज्ञांची कमिटी बसून त्याच्या अभ्यासपूर्ण पाहणी करून आम्ही त्याच्यावर त्वरित उपाय करणार आहे. आरोग्य व्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल असू देत, आयसोलेशन हॉस्पिटल असू देत, पंचगंगा हॉस्पिटल असू देत, या हॉस्पिटलची अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कशी करता येईल याच्यावर आमचा प्रामुख्यानं भर असणार आहे. जवळपास 55 बागा आहेत. या 55 बागांची देखरेख करण्यासाठी 2च माळे आहेत आत्ता, त्यामुळे ते तसंच भकास पडत चाललेलं आहे, दिवसेंदिवस तसंच चित्र राहणार आहे. तर ते व्यवस्थित करण्यासाठी आम्ही सगळ्याच बागांवर कॉन्सन्ट्रेट करू. आणि प्रमुख ज्या मोठ्या 4 बागा आहेत त्या बेंगलोरच्या धर्तीवर आम्ही त्यांना विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. स्वच्छतेच्या आणि कचऱ्याच्या बाबतीत तर म्हटलं तर आम्हाला मॉडेल आहे आमच्यासमोर इंदोरचं, आणि इंदोरचं जे मॉडेल आहे स्वच्छतेचे संपूर्ण भारतामध्ये त्याचा 1 नंबर बसतो. बरोबर. त्यामुळे त्या धर्तीवर आम्ही कचऱ्याचं मायनिंग, बायो मायनिंग, कारण जवळजवळ 250-300 टन कचरा पडतोय, त्याचं बायो मायनिंग आपल्याला फास्ट करावं लागेल, आणि त्याचबरोबर त्याचं निर्गतीकरण सुद्धा आपल्याला फास्ट करावं लागेल. त्याच्यावर आम्ही 100% फोकस ठेवणारच आहे. शाळांच्या बाबतीत मगाशी आपल्या चर्चा झाली, अत्याधुनिक, जसं दिल्लीच्या धर्तीवर आपण धरूया, डिजिटलायझेशनच्या असू दे, शाळेच्या बाबतीत अत्याधुनिक असू देत. त्या शाळांमध्ये 2-4 शाळा आम्ही अशा करू की जिथं स्पोर्ट्स सेंटर असतील. म्हणजे कोल्हापूर ही तरी खेळाची पंढरी आहे,
मग ते फुटबॉल असू देत किंवा कुस्ती असू देत, पण त्या खेळांना प्राधान्य दिलं जात नाही आहे नॅशनल लेवलला. आमच्यात खेळतोय, तालमीत खेळतोय आम्ही, एकमेकाचे कुस्त्या करतोय, पण त्या लेवलचं आपण जात नाही. तर त्याच्यासाठी आम्ही या सेंटर्स आम्ही उभा करू, हायटेक पार्क उभा करू IT पार्कच्या हिशोबानं. इथला यूथ जो आहे, इथला यूथ इंजिनियर होऊ देत, डॉक्टर होऊ देत, MBA होऊ देत, PhD होऊ देत, त्याला पुणे मुंबईचं लगेच स्वप्न पडतंय. म्हणजे आज डिग्री कंप्लीट झाली, हातात आली की ते म्हणते मी पुण्याला जाणार. का? त्याला इथं डेव्हलपमेंट दिसत नाही आहे, शाश्वत डेव्हलपमेंट त्याला दिसत नाही आहे, इन्फ्रा त्याला काय दिसत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभारण्यासाठी आम्हाला तातडीनं हालचाल करावी लागेल, जेणेकरून इथला यूथ इथंच थांबायला पाहिजे. हे आमचे बुलेट्स पॉईंट्स आहेत. म्हणजे हे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही करायचं नाही आणि करणार हे करायचंच आहे आम्हाला. तर अशा पद्धतीनं आम्ही अजेंडा घेऊन लोकांच्या समोर जातोय. आणि हा अजेंडा जर अंमलात आणायचा असेल तर याच्यात 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत: पारदर्शी कारभार आणि टक्केवारी संपवणं. त्याच्यासाठी तर आम्ही तुम्हाला ॲफिडेव्हिटच म्हणजे शपथपत्रच आम्ही लिहून दिलेलं आहे की हे आम्ही करणार, आणि हे करताना बेस काय असणार आहे तर अशा पद्धतीचा बेस असणार आहे. निधीची कोणत्याही पद्धतीची कमतरता भासेल असं मला वाटत नाही. कारण मध्यंतरी राज्यात केंद्रात सत्ता असताना सुद्धा त्याचं रिझन सांगतो मी. सत्ता कुणी दिली? जनतेनं दिली. जनतेला जर तुम्ही तुमचा पैसा देत नसाल परत, जनतेनं काय टॅक्स भरतोय ना आपण प्रोफेशनल टॅक्स असू दे, इन्कम टॅक्स असू दे, GST असू दे. म्हणजे सकाळी उठलं बिस्किट खाल्लं तरी टॅक्स जातोय त्याच्यातनं. मग आमचा पैसा तुम्ही आम्हाला देत कसं नाही बघतो ना, हिसकावून घेऊन आम्ही. कोल्हापूरची जनता आहे, ही अस्मिता आहे कोल्हापूरची. ही तर तुमच्या अरेरावी नाही ना चालणार. टोलला आम्ही हद्दपार केला, पण इथं जर तुम्ही असं म्हटलं की आम्हाला मतं द्या नाही तर आम्ही निधी देणार नाही चालणार. तुमच्या घरातनं निधी येत नाही, तुमच्या कारखान्यातनं निधी येत नाही, तुमच्या शाळांमधनं निधी येत नाही. निधी येतोय जनतेच्या पैशातनं. तुम्ही बऱ्या बोलायला नाही देत तर हिसकावून घ्यायची क्षमता राजश्री शाहू आघाडीकडे आहे. त्यामुळे त्या भानगडीत कोणी पडू नये आणि परत त्यांना पण त्यांच्या दारात जायचं त्या दारात. त्यामुळे तो हिसकावून घेऊ आम्ही. त्याचं काय, आणि विजन जर व्यवस्थित ठेवला आपण तर कोल्हापूर खूप चांगलं. कारण नैसर्गिक साधन संपत्ती, भौगोलिक कोल्हापूरचं लोकेशन बघितलं अतिशय व्यवस्थित आहे, कनेक्शन आहे तुमच्या महामार्गाबरोबर. त्यामुळं मला सगळ्यांना हेच सांगायचं की राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून जाहीरनामा तर आम्ही 100% अंमलबजावणी करू. कसा करू त्याचंही मी थोडंसं तुम्हाला विशेष आहे. निधीची कोण भीती घालत असेल तर त्याची काही गरज नाही कोणाला घाबरायची. तुम्ही आघाडीला निवडून द्या, कसा निधी येत नाही आमच्या लेवलला आम्ही बघूया. अगदी या सगळ्या तुमच्या जाहीरनामा, वचननामा याच्या माध्यमातून काय वाटतं, लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील का? साहेब, निश्चितच ठेवतील. कारण व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलेली आहे तिने. बघा, कार्यकर्ता हा त्या पक्षाचा, संस्थेचा आत्मा असतो. आणि त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलावून फॉर्म भरून घेतले, AB फॉर्म देणार आहे म्हणून, आणि उमेदवारीचे फॉर्म भरून सगळे त्यांच्याकडे जमा केले. ते म्हणले, अहो 27 तारीख झाली, 28 झाली, एकूण दिले, उद्या डिक्लेअर, परत 30 तारखेपर्यंत डिक्लेअर केलं नाही का? त्यांच्या ती व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली गेली असं मी तर म्हणेन. त्यांना तुम्ही मार्ग अवलंबायचा त्यांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे होती. भलेही तुम्ही त्यांना तिकीट नाकारा, पण त्याचं त्यांना वाट शोधली असती ना. पण त्यांनी ते कसं करू दिलं नाही. कुठं तर बंडाळी विरोधात जाईल म्हणून त्या सगळ्यांच्यावर गदा आणत ठेवलं. म्हणून हा इम्पॅक्ट. आणि आम्ही जी स्वाभिमानी कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमातून दिलेली उमेदवारी ही निश्चितच कोल्हापूरच्या जनतेला आवडलेली आहे. आणि त्या माध्यमातून निश्चितच चांगलं यश मिळेल असा आमचा राजश्री शाहू आघाडीच्या तिन्ही, मी म्हणेन, नेत्यांचा किंवा आमच्या तिन्हीही समन्वयकांचा निश्चितच त्याला आम्हाला हे राहील. माझा शेवटचा प्रश्न आहे, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, काटावर पास होण्याची सारखी स्थिती झाली आणि जर राजश्री शाहू आघाडीचं संख्याबळ त्या तुलनेत असेल तर ती महायुतीला पाठिंबा देईल की महाविकास आघाडीला? याच्यात एक काय सांगतो तुम्हाला, पाठिंबा कंडिशनल असणार. म्हणजे आम्ही डिस्कस करू त्या बाबतीतलं अगदी. कारण तिथंपर्यंत आम्ही गेलो नाही का, आम्ही म्हणतोय आम्ही सत्तेतच जाणार आहे, पाठिंबा द्यायची काय गरजच लागणार नाही कुणाला. त्यामुळे आम्ही तिथंपर्यंत पोहोचलो नाही. पण समजा तशी काही परिस्थिती तयार झाली, आम्ही चर्चा करू. आणि त्या मोमेंटला आम्ही शेवटी करतोय कशासाठी, एक स्वाभिमाना कार्यकर्त्याचा टिकावा प्लस कोल्हापूरची डेव्हलपमेंट व्हावी ह्याच्यासाठी अजेंडा राब. ज्याच्याकडे अजेंडा राबवायची क्षमता आहे न फसवता, कारण ह्या दोघांनी फसवलेलं आहे, बरोबर, ज्याच्याकडे अजेंडा राबवायची क्षमता आहे. आमचं आर्थिक गोष्टीसाठी राजकारण चाललेलं नाही असं, म्हणजे ही क्लिअर गोष्ट आहे एकदम.
आम्ही आमच्या पदरच्या पैशातनं राजकारण करतोय का, आम्हाला कोल्हापूरवर प्रेम आहे, कोल्हापूरची अस्मिता टिकवायची आहे आम्हाला, म्हणून आम्ही हे करतोय. कुठल्याही सेटलमेंटमध्ये आम्ही कुठंच नसतो, कुठल्याही पक्षाच्या भानगडीत आम्ही काय पडत नाही. त्यामुळं आमचा उद्देश हा अतिशय क्लिअर आहे की जो अजेंडा टिकवण्यासारखा विश्वासदर्शक पक्ष असेल, त्याच्या कमिटमेंट असतील, तोपर्यंत आम्ही त्याच्यावर थांबू. ज्या दिवशी वाटेल टिकत नाही, चला आमचा मार्ग वेगळा, तुमचा मार्ग वेगळा, जसं इंडिया आघाडीमध्ये आम्ही केलं. जोपर्यंत आपले वैचारिक मन हे चांगलं चालू आहे, विचारधारा चांगली चालू आहे, हो ठीक आहे, काय हरकत नाही. ज्या दिवशी वाटलं नाही बाबा, आम्ही जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स घेतली, आम्हाला नाही जमत आहे, आम्ही काडीमोड घेतो म्हणून आम्ही सांगून तसंच हे इथं होणार की पाठिंबा देणं आणि पाठिंबा काढून घेणं. आम्ही तिन्ही समन्वयक आम्ही बसून चर्चा करून ज्याचा जाहीरनामा चांगला त्याला पाठिंबा देऊ, जो जाहीरनामाप्रमाणे वागणार नाही त्याचं डिस्प्यूट्स करून टाकू आम्ही. अगदी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सकलमच्या माध्यमातून उमेदवारी किंवा पक्षाच्या काही प्रमुखांशी आपण थेट प्रश्न विचारले. या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या भूमिका, त्यांचे अजेंडे आणि महानगरपालिकेच्या विकासाच्याकडे बघण्याचा नेमका त्यांचा दृष्टिकोन आहे काय आहे हे आपण समजून घेतलं. आजच्या मुलाखतीमध्ये आपण आपचे संदीप देसाई साहेब असतील किंवा अरुण सोनवणे साहेब असतील, वंचित बहुजन आघाडी, दोन्हीही हे जे पक्षाचे घटक आहेत ते राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिकेची निवडणूक लढत आहेत. याच्यामध्ये काही ठळक मुद्दे जे मांडलेले आहेत ते म्हणजे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचे जे जाहीरनामे आहेत ते फसवे आणि दिशाभूल करणारे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पहिला यांनी एक ऐतिहासिक गोष्ट जी केली ती म्हणजे कार्यकर्ता पॅटर्न तयार केला आणि याच्या माध्यमातून अजून एक विशेष गोष्ट म्हणजे कोल्हापूरमध्ये तर पहिल्यांदा तृतीयपंथी व्यक्तीला या ठिकाणी उमेदवारी दिली. ही एक ऐतिहासिक दुसरी ऐतिहासिक गोष्ट आहे. स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं की आम्ही टक्केवारी घेणार नाही आणि टक्केवारी मुक्त कामं करू, कारण टक्केवारी मध्येच कोल्हापूरचा विकास अडलेला आहे. तो विकास आम्ही विकासाला चालना देऊ आणि राजश्री शाहू आघाडी याच्यावरती कोल्हापूरची जनता विश्वास दाखवेल अशी त्यांनी ठामपणे भूमिका मांडली. सकलमच्या प्लॅटफॉर्मवरती आपण आलात, आपला वेळ दिलात, दोघांचंही मनपूर्वक धन्यवाद.